नमस्कार. विद्यार्थी खेडोपाड्यातला असो वा शहरातील, समान शिक्षण हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे. हाच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून सर्व विद्यार्थ्यांसाठी वसुंधरा रुरल एज्युकेशन फाउंडेशन निर्मित 10th SSC हा चॅनल 10वीच्या विद्यार्थ्यांचा सखोल अभ्यास आणि सुसंगत तयारी करून घेणार आहे. या चॅनलवर आपण मराठी आणि सेमी इंग्लिश या दोन्ही माध्यमातून संपूर्ण मार्गदर्शन करणार आहोत. तरी सर्व पालक व विद्यार्थ्यांनी या प्रवाहात निसंकोचपणे सामील व्हावे अशी आशा करतो. विद्यार्थी मित्र व मैत्रिणींनो, मागील व्हिडिओमध्ये आपण लिनियर इक्वेशन्स म्हणजे काय, लिनियर इक्वेशन्सचा जनरल फॉर्म काय असतो, नंतर एखादा इक्वेशन लिनियर आहे की नाही हे कसे ओळखायचं, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स म्हणजे काय, दोन लिनियर इक्वेशन सोडवण्यासाठी वापरण्यात येणारी इलिमिनेशन मेथड, त्याच्या स्टेप्स आणि त्यावर आधारित जे सॉल्व एक्झाम्पल होते बुकमध्ये ते तिन्ही एक्झाम्पल आपण अभ्यासलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इलिमिनेशन मेथडवर आधारित असणारा एक्सरसाइज 1.1 अभ्यासणार आहोत. यातील पहिला प्रॉब्लेम पहा. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन्स. आता ही ऍक्टिव्हिटी आपल्याला पूर्ण करायची आहे. अशा टाइपचे एक एक्झाम्पल आपण सोडून घेतलेले. आता पहा, पहिलं इक्वेशन 5x + 3y = 9, याला इक्वेशन 1 म्हटलं. नंतर 2x - 3y = 12, याला इक्वेशन 2 म्हटलं. आता आपल्या स्टेप्स प्रमाणे आपण काय करतो, पहिले इक्वेशन्स इक्वल टू च्या तिकडे सी आहे की हे चेक करायचं, बरोबर. म्हणजेच काय, ax + by = c या टाइप मध्ये आहे की नाही ते चेक करायचं. आता हे ऑलरेडी आहेत. मग त्यानंतर आपण काय करतो, त्यांचे कोएफिशियंट x किंवा y चे कोएफिशियंट सेम करायचा प्रयत्न करायचा. आता इथं ऑलरेडी x चा कोएफिशियंट 5 आणि 2, y चा कोएफिशियंट ऑलरेडी 3 दिलेले आहेत, बरोबर. मग याला पुन्हा सेम करण्याची गरज आहे का, नाही. मग त्याच्या पुढची स्टेप करणार आपण काय, तर लेट्स ऍड इक्वेशन्स 1 and 2. ऍड का केलं, कारण वेगवेगळे चिन्ह आहेत आणि आपण पाहिले वेगळे चिन्ह असतील तर काय करायची, ऍडिशन करायची, सेम चिन्ह असतील तर काय करायची, वजाबाकी करायची. मग आता ऍड इक्वेशन्स 1 and 2. मग दोन इक्वेशन ऍड केली, तुम्हाला सगळं दिले, फक्त चौकटी भरायच्यात. 5x + 3y = 9 प्लस 2x - 3y = 12. आता ऍडिशन मध्ये खालची चिन्ह चेंज होत नाहीत, बरोबर. तुम्ही जर आधीचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो नक्की जाऊन पहा, जेणेकरून तुम्हाला हे पटकन समजेल. आता ऍडिशन करताना आपण खालची चिन्ह चेंज करत नाही, बरोबर. मग आता 5x + 2x किती होणार, 7x प्लस मायनस होतं 3y कॅन्सल झाला, 0y राहिला, बरोबर. नंतर 9 + 12 किती येतं, 21. आता किंमत कोणाची काढायची आपल्याला, x ची. ह्या x ला 7 मल्टिप्लाय, मग x ची किंमत काढण्यासाठी इकडे मल्टिप्लाय, इकडे येऊन तो काय होणार, डिवाइड. 21 तसाच डिवाइड, त्याला किती आला, 7. आता x ची किंमत काढा, सॉल्व करा. 7 × 21, त्यामुळे x ची किंमत आली 3. आता पुढची स्टेप काय करतो आपण, x ची किंमत मिळाली, y ची काढायची, बरोबर. मग वरील दोन पैकी कोणत्याही एका इक्वेशन मध्ये ती किंमत पुट करायची. आता x = 3, 1 किंवा 2 मध्ये कुठेही पुट करा. ह्यांनी काय सांगितलंय, प्लेस x = 3 इन इक्वेशन 1. मग इक्वेशन 1 5 × x च्या जागी किती टाकणार आता आपण यात, 3. 5 × 3 प्लस 3y = 9. सेम इक्वेशन, फक्त x च्या ऐवजी 3 टाकलं. मग आता पुढे सॉल्व करायचंय. 5 × 3 किती होणार, 15. ती स्टेप यांनी वगळली आहे, डायरेक्ट पुढची स्टेप दिली आहे. मग आपण रफ मध्ये करून घ्यायची. 5 × 3 15 अधिक 3y तसाच, बरोबर 9 आला. आता आपल्याला y साठी सॉल्व करायचंय, म्हणजे 1 उजव्या बाजूला नेत राहायचं. मग 15 इकडे प्लस आहे, बरोबर. तो इकडे जाऊन काय होणार, उजवीकडे वजा. मग 3y तसाच राहिला, हा 3y तसाच राहणार, बरोबर. 9 - 15 होणार, बरोबर. आता 3y बरोबर 9 - 15 किती येतं, 15तून 9 गेले 6 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह 15 चिन्ह काय, वजा, त्यामुळे इथे चिन्ह आलेलं आहे वजा. आता y ची किंमत काढायची, 3 याला गुणिले, तो इकडे येऊन काय होणार, भागिले. -6/3 किती येतं रे, 3 × 1 3, 3 × 2 6 किती आलं, -2. म्हणजे x ची किंमत मिळालेली आहे 3, y ची किंमत मिळालेली आहे -2. झालं, सोल्युशन आलं. एवढ्याच रिकाम्या जागा तुम्हाला भरायच्या आहेत. आता पहा, चेक करायचं. चेक कसं करतो आपण, ज्या किमती आल्या त्यामध्ये टाकायच्या. मग x ची किंमत 3 टाकून बघा, y ची किंमत -2 टाकून बघा. जर उत्तर 9 आलं, या इक्वेशन मध्ये टाकू शकता किंवा यात टाकून पाहू आपण. 5 × x ची किंमत 3 अधिक 3 × y ची किंमत किती आहे, -2. 9 येतं का पहा, 5 × 3 15, 15 अधिक
अधिक 3 गुणिले वजा 2, 3 दुणे 6 होणार, वजा 6 येणार बरोबर. आणि प्लस मायनस काय होतं, -6. 15 वजा 6 किती आलं, 9 आलं. म्हणजेच काय, उजवी बाजू आपल्याला मिळालेली आहे. याचा अर्थ आपण जे सोल्युशन काढलेले आहे ते बरोबर आहे. लक्षात आलंय तुमच्या? चेक कसं करायचं हे सगळं आपण डिटेलमध्ये मागील व्हिडिओमध्ये पाहिलंय. त्यामुळे आता आपण फक्त पटापट एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेणार आहे. आता पुढील एक्झाम्पल, सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. हे इक्वेशन सॉल्व्ह करायचे. आता नेहमीच्या स्टेप प्रमाणे पहिलं काय पाहायचं, ax प्लस by. आता इथं a आणि b हे वेगळे व्हेरिएबल दिलेत बरोबर, काही फरक पडत नाही, व्हेरिएबल कोणतेही असू द्यात. मग पहिलं आपण काय पाहणार, ax प्लस by इक्वल टू c. या फॉर्म मध्ये आहेत का, तर आहे बरोबर. मग आता पुढची स्टेप काय करतो आपण, दोन्हींना इक्वेशन 1 आणि 2 म्हणून घ्यायचं. 3a प्लस 5b इक्वल टू 26 हे झालं आपलं इक्वेशन 1. त्यानंतर a प्लस 5b इक्वल टू 22 हे झालं इक्वेशन 2. आता पुढे काय करतो आपण, कोएफिशियंट सेम करायचे, a चा किंवा b चा. मग a चा कोएफिशियंट इथं 3 आहे, इथं 1 आहे बरोबर, काहीच नाही म्हणजे काय असतो, 1 असतो. आणि b चा कोएफिशियंट 5 आहे. ऑलरेडी b चा कोएफिशियंट सेम आहे, त्यामुळे कोएफिशियंट सेम करायची गरज आहे का, नाही. डायरेक्ट पुढची स्टेप करायची, ऍडिशन करायची आता यांची किंवा वजाबाकी. मग ते कशावरनं ठरवतो आपण, ज्या व्हेरिएबलचे कोएफिशियंट सेम आहेत त्यांच्या साईनवरनं ठरवायचं. मग 5b आहे, यांचे दोन्हींची साईन काय आहेत, प्लस प्लस. आणि सेम चिन्ह असतील तर काय करायची, वजाबाकी करायची. मग सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 1. सबट्रॅक्ट करताना असं का लिहायचं, कारण एका इक्वेशन मधून आपण दुसरं सबट्रॅक्ट करत असतो बरोबर. मग दुसरं इक्वेशन पहिल्यामधून सबट्रॅक्ट करा, म्हणजे पुढे होणार 3a प्लस 5b इक्वल टू 26 मायनस a प्लस 5b इक्वल टू 22. आता सबट्रॅक्शन करायची बरोबर. मग सबट्रॅक्शन मध्ये काय होतं रे, साइन चेंज होतात बरोबर. मग ह्या a चं चिन्ह हे मायनस सगळ्यासाठी, ह्या a ला काहीच नाही म्हणजे चिन्ह काय, प्लस. प्लसचं चिन्ह काय होणार, मायनस. ह्याचं चिन्ह प्लसचं काय होणार, मायनस. आणि ह्या 22चं पण प्लस आहे बरोबर, त्या प्लसचं चिन्ह काय होणार, मायनस. झाले, साइन चेंज करून झाले. आता सोडवायचं. जे साइन चेंज केले तिकडे पाहायचं, ह्या गोल मधल्या साइन कडे लक्ष द्यायचं नाही. आता 3a वजा a याचा पण काही संबंध आहे का, नाही. आता 3a आणि ह्या a चं साइन काय, मायनस. मग 3a मायनस a किती होणार, 2a बरोबर. इथं 3a इथे काहीच नाही म्हणजे 1 असतो, 3तून 1 गेला 2 राहिला आणि a तसाच. प्लस मायनस काय होणार, मायनस होणार. 5b आणि हा 5b काय झाला, कॅन्सल बरोबर. 26 वजा 22 किती येणार, 4. आता a ची किंमत काढायची. मग a बरोबर 4 भागिले 2. a ची किंमत आलेली आहे, बे के बे, बे दुने 4. a ची किंमत आली 2. आता a ची किंमत मिळाली, एका व्हेरिएबलची किंमत मिळाली. आता कोणाची काढायची, b ची बरोबर. मग पुढची स्टेप काय असते आपली, a ची किंमत मिळाल्यानंतर इक्वेशन 1 किंवा 2 पैकी कोणत्या पण इक्वेशन मध्ये टाकायची. मग त्यातलं पण सोपं इक्वेशन निवडायचं. कोणतंही सोपं इक्वेशन, इक्वेशन 2 त्यात पुट करा. पुट किंवा सबस्टिट्यूट म्हणू शकता. a इक्वल टू 2 इन इक्वेशन 2. मग आता इक्वेशन 2 मध्ये पुट करूया. 1a, a ची किंमत किती आहे, 2 प्लस 5b तसाच राहणार बरोबर 22. आता हे फक्त b साठी सॉल्व्ह करायचं. हा 2 इकडे प्लस आहे, इकडे जाऊन काय होणार, मायनस. 5b इक्वल टू 22 तसाच, प्लस 2 इकडे येऊन झाला वजा 2. नंतर 5b तसाच ठेवायचा. आधी हे सॉल्व्ह करून घ्या. 22 वजा 2 किती येतं, 20. नंतर 5 याला गुणिले, इकडे जाऊन तो काय होणार, भागिले. 20 भागिले 5, 5 चौक 20 म्हणजेच b ची किंमत आलेली आहे 4. 5 एके 5, 5 चौक 20 म्हणजेच आपल्याला सोल्युशन मिळालेले आहे. देअरफॉर द सोल्युशन इज a, b इक्वल टू 2, 4. आता हे जे सोल्युशन मिळाले a, b इक्वल टू 2, 4 हे बरोबर आहे की नाही हे आपण कसं चेक करणार. इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये ह्या किमती टाकायच्या. जर डावी बाजू बरोबर उजवी बाजू आली तर आपलं उत्तर बरोबर आहे. मग आता इक्वेशन 1 मध्ये टाकून पाहूयात. 3a प्लस 5b बरोबर किती आलं पाहिजे, 26. मग 3a ची किंमत किती आहे रे,
2, 3 गुणिले 2 अधिक 5 गुणिले b ची किंमत किती आहे 4, 3 दुने 6, 6 अधिक 5 चोक 20, 6 अधिक 20 किती आलं 26 आलं. मिळाली का डावी बाजू बरोबर उजवी बाजू बरोबर. म्हणजेच काय हे सोल्युशन करेक्ट आहे. a, b बरोबर 2, 4. ठीक आहे. आता पुढील एक्झाम्पल पाहूयात आपण. x + 7y = 10, 3x - 2y = 7. सगळ्यात आधी चेक काय करायचं ax + by = c मध्ये आहेत का या फॉर्म मध्ये आहे बरोबर. इक्वल टूच्या तिकडे कॉन्स्टंट आहे. मग पुढे दोन्हींना काय करायचे नंबरिंग करून घ्यायचे. x + 7y = 10 हे झालं इक्वेशन 1. नंतर 3x - 2y = 7 हे झालं इक्वेशन 2. आता कोणत्याही एका व्हेरिएबलचे कोएफिशियंट सेम करायचे. मग इथे x चा कोएफिशियंट किती आहे 1, इथे x चा कोएफिशियंट 3 आहे, इथे y चा कोएफिशियंट 7, इथे y चा कोएफिशियंट 2. मग x चे करणं सोपं जाईल बरोबर. y चे दोन्हींचे करावे लागतील. पण इथं 3 आहे आणि इथं 1 आहे. फक्त इक्वेशन 1 ला 3 ने मल्टिप्लाय करायचं सेम होऊन जातील. मग मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय कितीने मल्टिप्लाय करायचं रे. इथं ऑलरेडी 3 आहे बरोबर, इथं 1 आहे म्हणजे याला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल बाय 3. आता मल्टिप्लाय करून घ्या इक्वेशन 1 ला. मग ह्या सगळ्या इक्वेशनला दोन्ही साईडला 3 ने गुणायचं म्हणजे 3 गुणिले x प्लस 3 गुणिले 7y. प्रत्येक टर्मला 3 ने गुणावं लागणार. 10 गुणिले 3. आता मग 3 गुणिले x किती झालं 3x प्लस 3 गुणिले 7y किती होणार 7 त्रिक 21, 21y. 10 गुणिले 3 30. हे झालं इक्वेशन 3. आता इक्वेशन फर्स्ट आपण 3 मध्ये कन्वर्ट केलं बरोबर. मग विचार करताना कुणाचा विचार करायचा इक्वेशन 2 आणि 3 चा. एक्झाम मध्ये असं दाखवायचं नाही, हे फक्त तुम्हाला कळावं म्हणून केले. आता x चे कोएफिशियंट सेम झालेत बरोबर. मग त्यांची साइन बघा, याचं साइन प्लस आहे, याचं पण साइन प्लस आहे. सेम सेम चिन्ह आलीत म्हणजे यांची काय करायची वजाबाकी करायची. मग कोणतं पण इक्वेशन कशातून पण सबट्रॅक्ट करा. सबट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम 2. सबट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम 2. दुसऱ्यातून तिसरं करू शकता, तिसऱ्यातून दुसरं करू शकता कोणतंही. मग दुसरं इक्वेशन काय 3x - 2y = 7 मायनस तिसरं इक्वेशन 3x + 21y = 30. आता ह्यांची सबट्रॅक्शन करायची. मग सबट्रॅक्शन असेल तर खालची चिन्ह सगळी काय होणार बदलणार बरोबर. मग आता 3x याचं चिन्ह काय प्लस, प्लसचं काय होणार रे मायनस. इथे 21y चं चिन्ह प्लस, प्लसचं होणार मायनस, इथे पण प्लसचं होणार मायनस. झाली चिन्ह बदलून झाली. आता ह्यांची काय करायची वजाबाकी. मग 3x - 3x काय होणार कॅन्सल. वजा 2y वजा 21y. आता हे गोलातलं चिन्ह पाहायचं का नाही. मग वजा 2y वजा 21y किती होणार वजा वजा अधिक होतं बरोबर. मग 21 अधिक 2 किती आलं 23y आणि मोठ्या संख्येचं चिन्ह काय वजा बरोबर. इथं प्लस आहे, प्लस मायनस काय होणार मायनस. मग 30तून 7 गेले किती राहतात 23 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह 30 ला चिन्ह काय वजा, त्यामुळे काय आलं वजा. मग तुम्हाला वजा 23y बरोबर वजा 23 मिळालाय. मग आता y ची किंमत काढायची. मग 23y y ला 23 काय गुणिले तो इकडे येऊन काय होणार भागिले. म्हणजेच y बरोबर काय येणार रे वजा 23 भागिले इकडचा वजा 23. वजा वजा काय होतं भागाकारामध्ये प्लस चिन्ह येतं आणि 23 एके 23. म्हणजेच y ची किंमत मिळाली आता 1. आता पुढची स्टेप काय आलेली y ची किंमत इक्वेशन 1 किंवा 2 पैकी कोणत्यामध्ये पण टाकायची. मग इक्वेशन 1 मध्ये किंमत टाकूयात. पुट y = 1 इन इक्वेशन 1. 1 मध्ये टाकली. इक्वेशन 1 काय आपलं x + 7 y च्या जागी काय येणार 1 गुणिले बरोबर 10. मग आता x ची किंमत काढा. x + 7 एके 7 बरोबर 10 तसाच. x काढायचा आहे हा 7 इथे प्लस आहे, इकडे जाऊन काय होणार मायनस. x = 10 - 7. x ची किंमत किती आली बरोबर. म्हणजेच x आणि y च्या किमती आपल्याला मिळालेल्या आहेत. x = 3 y = 1. त्यामुळे therefore the solution is सोल्युशन काय मिळालं आपल्याला
एक्स कॉमा वाय इक्वल टू एक्सची किंमत 3, वायची किंमत 1. हे जे सोल्युशन आले हे बरोबर आहे की नाही चेक करायचं. मग एक्स बरोबर 3, वाय बरोबर 1. 1 मध्ये टाकूयात. एक्स प्लस 7y इक्वल टू 10 म्हणजे एक्स प्लस 7y इक्वल टू एक्सची किंमत किती आहे 3 अधिक 7y, वायची किंमत 1. 3 अधिक 7 एके 7 किती आलं 10 आलं. म्हणजेच उजवी बाजू आली. बरोबर, डावी बाजू बरोबर उजवी बाजू. म्हणजेच आपलं जे सोल्युशन आहे एक्स कॉमा वाय बरोबर 3,1 हे बरोबर आलेलं आहे. आता पुढील एक्झाम्पल पाहूयात. 2x मायनस 3y इक्वल टू 9, 2x प्लस वाय इक्वल टू 13. आता पहिलं स्टेप काय असते एक्स प्लस बी वाय इक्वल टू सी. आहे का ह्या फॉर्म मध्ये आहेत. नंतर यांना नंबरिंग करून घ्यायचं म्हणजे 2x मायनस 3y इक्वल टू 9 हे झालं इक्वेशन 1. नंतर 2x प्लस वाय इक्वल टू 13 हे झालं इक्वेशन 2. आता पुढची स्टेप काय असते कोएफिशियंट सेम करून घ्यायचे कोणत्या तरी एका व्हेरिएबलचे. एक्सचे कोएफिशियंट ऑलरेडी सेम दिसतात 2 2 करायची गरज आहे का मग नाही. डायरेक्ट तिसरी स्टेपवर जायचं. तिसरी स्टेप काय चिन्ह बघायची ज्याचे कोएफिशियंट सेम आहेत त्याचे. मग एक्सचे कोएफिशियंट सेम आहे याचे चिन्ह प्लस आहे याचं पण चिन्ह प्लस आहे. सेम चिन्ह म्हणजे काय करायची वजाबाकी. मग सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 1 किंवा 1 फ्रॉम 2 कसं पण फक्त जे लिहाल त्याप्रमाणे करा. 2 फ्रॉम 1 म्हणजे काय पहिल्यातून दुसरं करायचं. बरोबर. मग 2x मायनस 3y इक्वल टू 9 मायनस 2x प्लस y इक्वल टू 13 आणि मायनस आहे म्हणजे खालची सगळी चिन्ह काय होणार रे चेंज. बरोबर. मग याचं 2x चं चिन्ह काय येते प्लस, प्लसचं मायनस, ह्या प्लसचं पण झालं मायनस आणि ह्या प्लसचं पण झालं मायनस. झाली चिन्ह बदलून झाली. आता वजाबाकी करून घ्या. या 2x चिन्ह प्लस, प्लस मायनस काय होतं मायनस म्हणजे 2x काय झाला रे कॅन्सल संपला x. मग वजा 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 काय होतं नेहमी प्लस. बरोबर. मग मायनस मायनस प्लस 3y इथे काहीच नाही म्हणजे काय असतो 1. 3y प्लस 1y किती होणार 4y आणि ह्या दोन्हीमध्ये मोठा कोण आहे रे एक मोठा का 3 3 मोठा याचं चिन्ह काय वजा. मग मायनस 4y इक्वल टू याचं चिन्ह प्लस आहे प्लस आणि हे मायनस काय होतं मायनस होतं. मग 13तून 9 गेले किती राहिले शिल्लक 4 राहिले आणि मोठ्या संख्येचं चिन्ह काय 13ला चिन्ह काय येते वजा. लक्षात ठेवा प्लस एकदा गोल केला की पुन्हा या चिन्हांचा संबंध नाही आणि हे जे मायनस असतं याचा पण परत संबंध येत नाही. चिन्ह कोणती पाहिजे वरची आणि खालची. ठीक आहे. आता y ची किंमत काढायची. मग -4 याला मल्टिप्लाय तो इकडे येऊन काय होणार डिवाइड. -4 डिवाइड -4 मायनस मायनस प्लस होणार आणि 4 एके 4 त्यामुळे आपल्याला y ची किंमत मिळालेली आहे 1. ठीक आहे. आता ही y ची किंमत मिळाली. ही किंमत इक्वेशन 1 किंवा 2 कोणत्या एका इक्वेशन मध्ये टाकून घ्यायची. पुट y इक्वल टू 1 इन इक्वेशन 1 कोणत्या एका इक्वेशन मध्ये टाका. 1 मध्ये आपण y ची किंमत 1 टाकूयात म्हणजे 2x वजा 3y y ऐवजी इथे काय टाकणार आपण 1 बरोबर 9. बरोबर. मग आता पुढे सॉल्व करा. 2x मायनस 3 इंटू 1 किती येतं 3 इक्वल टू 9. 2x तसाच राहिला. हा 3 याला काय रे मायनस तो इकडे येऊन जाऊन काय होणार प्लस 9 प्लस 3. आता 2x इक्वल टू 9 अधिक 3 किती झाला 12. x साठी सॉल्व करायचे 2 याला गुणिले तो इकडे येऊन काय होणार भागिले. x बरोबर 12 भागिले 2 म्हणजेच x बरोबर किती आलं बेके बे बेसक 12. x बरोबर आलेले 6. बरोबर. मिळाली y ची किंमत 1 x ची किंमत 6. Therefore the solution is x, y equal to x ची किंमत 6 y ची 1 6,1. आता हे सोल्युशन बरोबर आले की नाही हे चेक करायचं. मग इक्वेशन 1 मध्ये हे किमती टाका. 2 इंटू एक्स एक्स ची किंमत किती 6 बरोबर वजा 3y वजा 3 गुणिले y ची किंमत 1 पहा 9 येते का उत्तर सोडून. 6 दुने 12 12 वजा 3 एके 3 12 वजा 3 किती आलं 9 आलं. बरोबर. इथे पण 9 आहे उत्तर 9 आलेले म्हणजेच काय x, y इक्वल टू 6,1 हे आपलं करेक्ट सोल्युशन
आहे. आता पुढील एक्झाम्पल पाहूयात. 5m-3n इक्वल टू 19, m-6n इक्वल टू -7. आता हे सॉल्व्ह करायचे. पहा ax प्लस by इक्वल टू c. c नेहमी उजव्या बाजूला आहे का चेक करायचा आहे. मग यांना नंबरिंग करून घ्यायचं. 5m-3m इक्वल टू 19 पहिलं इक्वेशन. नंतर m-6n इक्वल टू -7 दुसरं इक्वेशन. ठीक आहे. आता कोएफिशियंट सेम करायचे. मग इथं 5m आहे, इथं नुसतं m आहे, म्हणजे ह्या सगळ्या इक्वेशनला 5 ने गुणावं लागेल. किंवा इथे -3n आहे आणि इथं -6n आहे, बरोबर. मग इथं 6 आणण्यासाठी इथे कितीने गुणावं लागेल? 2 ने गुणावं लागेल. कोणत्याही एकाला सेम करू शकता. m चे कोएफिशियंट सेम करा किंवा n चे करा, कसंही करू शकता. फक्त m चे करण्यासाठी काय करावं लागेल रे? दुसऱ्या इक्वेशनला 5 ने गुणावं लागेल, बरोबर. इथं 5 ने गुणावं लागेल आणि इथे n चे सेम करण्यासाठी पहिल्या इक्वेशनला 2 ने गुणावं लागेल. मग काय करायचं? पहिल्या इक्वेशनला 2 ने गुणूयात आणि n चे सेम करूयात. ठीक आहे. मग मल्टिप्लाय इक्वेशन 1 कसंही करू शकता तुम्ही. m चे करा किंवा n चे करा. बाय आपण n चे करतोय. मग इक्वेशन 1 ला आपण कितीने गुणणार आता? 2 ने गुणूयात. 2 गुणिले 5m वजा ह्या टर्मला पण कितीने गुणायचंय? 2 ने. 2 गुणिले 3n बरोबर 19 गुणिले 2. मग सोडवा. 2 गुणिले 5m 5 दुने 10, 10m वजा 3 दुने 6, 10m वजा 6n बरोबर 19 दुने 38. हे झालं आपलं इक्वेशन 3. आता पहिल्यातून मॉडिफाय केलंय तिसरं इक्वेशन, त्यामुळे विचार कोणाचा करायचा रे? दुसरं आणि तिसरं इक्वेशन, बरोबर. आता ज्याचे कोएफिशियंट सेम केले त्याचे चिन्ह पहा. याचं चिन्ह काय? वजा 6n. याचं चिन्ह पण काय? वजा. मग वजा वजा जर सेम चिन्ह असतील तर काय करायचं सांगितलंय? वजाबाकी करायची. सबट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम इक्वेशन 2 किंवा इक्वेशन 2 फ्रॉम 3. शक्यतो करताना काय करायचं? मोठं इक्वेशन बघायचं. आता मोठं इक्वेशन कोणतं आहे रे? इथं तिसरं मोठं दिसतंय आणि दुसरं छोटं दिसतंय, बरोबर. मग आपण काय म्हणणार? तिसऱ्यातून दुसरं वजा करा, बरोबर. म्हणजेच लिहायचं सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 3. ज्याच्यातून वजा करतोय तो फ्रॉम नंतर आला पाहिजे, म्हणजे तिसऱ्यातून दुसरं वजा करायचं. मग तिसरं इक्वेशन काय आहे? 10m वजा 6n बरोबर 38 वजा दुसरं इक्वेशन काय? दुसरं इक्वेशन m वजा 6n बरोबर वजा 7. हे तुमच्या लक्षात आलंय. सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 3 म्हणजे काय? तिसऱ्या इक्वेशन मधून दुसरं वजा केलं. तुम्ही दुसऱ्या इक्वेशन मधून तिसरं पण वजा करू शकता, असं काही नाहीये. कोणताही वजा करा, फक्त चिन्ह व्यवस्थित पाहिजे. आता यांच्या वजाबाकी करताना खालचे चिन्ह काय होणार? चेंज. प्लसचं मायनस, मायनसचं प्लस आणि ह्या मायनसचं प्लस. वजाबाकी करून घ्या. 10m वजा इथे काहीच नाही म्हणजे 1, 10 1 गेला, 9m राहिला. याचं चिन्ह वजा, मोठा 10 आहे बरोबर. याचं चिन्ह काय? प्लस, त्यामुळे याला पण चिन्ह प्लस येणार. वजा अधिक, वजा अधिक काय होतं? वजा होतं, त्यामुळे 6n कॅन्सल बरोबर 38 प्लस 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 काय होते रे? बेरीज होती. मग 38 अधिक 7 किती आलं? 45. 9m बरोबर 45. सोडवायचंय कोणासाठी? m साठी. m ला 9 गुणिले इकडे येऊन तो काय होणार? भागिले 45 भागिले 9. 9 एके 9, 9 पाची 45. m ची किंमत आलेली आहे 5 बरोबर. m इक्वल टू 5 मिळाला. आता m ची जी किंमत आलेली आहे ती इक्वेशन 1 किंवा 2 याच्यापैकी कोणत्या एका इक्वेशन मध्ये पुट करायची. मग पुट m इक्वल टू 5 इन इक्वेशन कोणत्या मध्ये करायचं रे? 1 का 2 मध्ये? दुसरं सोपं आहे बरोबर. मग दुसऱ्यात करून टाकू. इक्वेशन 2 म्हणजेच m वजा 6n. m च्या जागी काय लिहिणार आपण? 5. 5 वजा 6n बरोबर वजा 7. n ची किंमत काढायची. हा 5 इथे प्लस दे, इकडे जाऊन काय होणार? मायनस. मायनस 6n तसंच ठेवायचा. लक्षात ठेवा, ज्याला उचललंय तोच न्यायचा. मायनस चिन्ह विसरायचं नाही. बरेचसे विद्यार्थी इथं घोळ करतात बरोबर. वजा 7 हा प्लस 5 आहे, इकडे येऊन काय होणार? मायनस 5. मग पुढे सोडवा. वजा 6n बरोबर वजा वजा काय होतं? बेरीज होते. 7 अधिक 5 किती येतं? 12. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह 7 मोठा का 5 मोठा? 7 मोठा. याचं चिन्ह आलं वजा. आता वजा वजा हे काय होतं रे? प्लस. असं कळत नसेल तर काय करायचं? n ला वजा 6 गुणिले त्याच्या चिन्ह सकट याला इकडे आणायचा. मग n बरोबर वजा 12 तसाच भागिले गुणिले इकडे येऊन भागिले होणार वजा
6 आणि भागाकारामध्ये वजा वजा प्लस 6 एके 6 6 दुने 12 म्हणजेच n इक्वल टू 2 झालं. m आणि n आपले व्हेरिएबलची किंमत आपल्याला मिळालेली आहे, त्यामुळे आपल्याला सोल्युशन मिळालं. Therefore the solution is m, n इक्वल टू m ची किंमत 5 n ची 2 5, 2 झालंय. सोल्युशन मिळालं. इथपर्यंतच आपल्याला लिहायचं असतं. फक्त तुमचं उत्तर बरोबर आले की नाही हे चेक करण्यासाठी काय करायचं, तुम्ही हेरप मध्ये कॅल्क्युलेशन करून पाहायचं बरोबर आहे की नाही. आता कोणत्या एका इक्वेशन मध्ये टाका. समजा दुसऱ्यामध्ये आपण m आणि n च्या किमती टाकून पाहू. m वजा 6n बरोबर किती आलं पाहिजे, वजा 7. m ची किंमत 5 आहे वजा 6n 6 तासाच n च्या जागी 2 टाकला. बघूयात वजा 7 येतं का नाही. 5 वजा 6 दुने 12 बरोबर. मग 5 वजा 12 किती आलं रे, वजा 7. म्हणजेच काय, आपले जे सोल्युशन आले m, n बरोबर 5, 2 हे करेक्ट उत्तर आहे. पुढील एक्झाम्पल 5x प्लस 2y इक्वल टू -3 x प्लस 5y इक्वल टू 4 दोन्ही ax प्लस by इक्वल टू c या फॉर्म मध्ये आहेत बरोबर. मग आता सॉल्व्ह करायला घ्या. नंबरिंग करायचं सगळ्यात आधी. 5x प्लस 2y इक्वल टू -3 हे झालं इक्वेशन 1. नंतर दुसरं इक्वेशन काय रे, x प्लस 5y इक्वल टू 4 हे झालं इक्वेशन 2. आता 1 आणि 2 कडे बघा. कोइफिशियंट कोणते सेम करू शकतो आपण इझिली, x चे करू शकतो बरोबर. आता हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. बरेचसे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केले. मग इथे 5 आहे, इथे पण काय येणार, x गुणिले 5 म्हणजे काय, इक्वेशन 2 ला किती गुणावं लागणार, 5 ने गुणावं लागणार. मग मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 5 बरोबर. आता मग इक्वेशन 2 ला 5 ने गुणा. 5 गुणिले x प्रत्येक टर्मला गुणून घ्यायचं प्लस 5 गुणिले 5y बरोबर 4 गुणिले 5. मग गुणल्यानंतर 5 गुणिले x 5x प्लस 5 गुणिले 5 25y बरोबर 4 पंचे 20 हे मिळालं आपल्याला इक्वेशन 3. आता इक्वेशन 1 आणि 3 कडे पाहायचं कारण 2 चा संबंध संपला. इक्वेशन 1 आणि 3 या दोन्हीकडे लक्ष द्या. मग आता 5x ज्याचे कोइफिशियंट सेम केले त्याचे दोन्हींचे चिन्ह काय आहेत, याचं प्लस आहे याचं पण प्लस आहे, सेम चिन्ह म्हणजे काय करायचे रे, वजाबाकी. मग जे मोठं इक्वेशन आहे ते पहा. यात मोठं कोणतं आहे, तिसरं इक्वेशन मोठं दिसतंय 1 पेक्षा बरोबर. म्हणजेच काय, तिसऱ्यातून पहिलं वजा करायचं म्हणजेच सबट्रॅक्ट इक्वेशन 1 पहिलं इक्वेशन तिसऱ्यातून फ्रॉम 3. ठीक आहे. मग आता तिसरं इक्वेशन लिहून घ्या. 5x अधिक 25y बरोबर 20 वजा पहिलं इक्वेशन काय, 5x अधिक 2y बरोबर वजा 3. चिन्हांसकट घ्यायचं. बरेचसे विद्यार्थी चिन्हांचा घोळ करतात. आता मायनस आहे त्यामुळे खालचे चिन्ह काय होणार रे, बदलणार. आता हे लक्षातच राहिलं पाहिजे तुमच्या. प्लसचं चिन्ह मायनस होणार, या प्लसचं चिन्ह मायनस होणार, या मायनसचं प्लस होणार. झालं. आता ही वजाबाकी करून घ्या. 5x वजा 5x काय झालं रे, 5x कॅन्सल झाला. 25 प्लस आहे आणि इथे मायनस आहे. प्लस मायनस काय होतं, मायनस. 25 मधून 2 गेले किती राहिले, 23y मोठ्या संख्येला चिन्ह, याला काय चिन्ह प्लस बरोबर 20 अधिक 3 किती आला, 23. 23y बरोबर 23 मिळाला. मग आता y ची किंमत y बरोबर 23 याला गुणिले इकडे कोणती काय होणार, भागिले 23 भागिले 23 23 एके 23 त्यामुळे y ची किंमत आलेली आहे 1. आता आलेली y ची किंमत काय करायची, इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये काय करायची, पुट करायची. मग पुट y इक्वल टू 1 इन इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये कशात पण पुट करायची. इक्वेशन 1 टाकूयात. मग 5x प्लस 2y इक्वल टू -3 5x प्लस 2y ऐवजी काय टाकणार 1 इक्वल टू -3. सोडवा आहे फक्त. 5x प्लस 2 एके 2 बरोबर वजा 3. 5x प्लस 2 आहे इकडे जाऊन काय होणार -2 -3 तसाच हा प्लस 2 इकडनं आल्यानंतर काय झाला -2. 5x तसंच राहणार. मायनस मायनस काय होतं रे, बेरीज. 3 अधिक 2 5 आणि मोठी संख्या कोण आहे 3 त्याला चिन्ह आहे वजा. आता x ची किंमत काढायची. x इक्वल टू हा 5 याला गुणिले इकडे जाऊन काय होणार भागिले -5 डिवाइड 5. x इक्वल टू 5 एके 5 आणि वजा चिन्ह वजा 1 मायनस प्लस
भागाकारामध्ये काय राहतं चिन्ह मायनस, मग x ची किंमत आलेली आहे -1. देअरफॉर द सोल्युशन इज x, y. x ची किंमत किती आली आहे -1, y ची किंमत आली आहे 1. आता सोल्युशन मिळालं, बरोबर आलं की नाही चेक करा. x + 5y = 4 येतं की नाही बघा बरं. इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये टाकायची. x ची किंमत किती आहे -1 प्लस 5 × 1, 5 ची पण 1च आहे बरोबर. मग -1 प्लस 5 × 1 5, मायनस प्लस काय होणार मायनस, 5त 1 गेले किती राहिले 4 राहिले, म्हणजेच डावी बाजू बरोबर उजवी बाजू मिळाली. त्यामुळे आपले जे उत्तर आले ते करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 6. 1 / 3x + y = 10 / 3. 2x + 1 / 4y = 11 / 4. आता हा क्वेश्चन थोडासा वेगळा वाटतोय बरोबर. काय वेगळा आहे तर यामध्ये पहिल्या इक्वेशन मध्ये a आणि c ची किंमत रॅशनल दिलेली आहे बरोबर, आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये b आणि c ची किंमत रॅशनल आहे. आता आपण कंडिशन पाहिल्या होत्या a, b आणि c यांच्या किंमत या रिअल नंबर असू शकतात बरोबर. म्हणजेच काय, ही दोन्ही लिनियर इक्वेशन आहेत. आता ही आपल्याला सोडवायची. आता सोडवताना घाबरून जायचं नाही, आपल्या स्टेप प्रमाणे पाहायचं. पहिली स्टेप काय असते आपली, ax + by = c या फॉर्म मध्ये आहेत का तर आहेत बरोबर. मग दुसरी स्टेप काय असते, या इक्वेशनला नंबरिंग लावून घ्यायचे बरोबर. आता पहा, जर हे इक्वेशन असेच सोडवायचे म्हणले तर ते सोडवताना आपल्याला जरा अवघड जाणार आहेत बरोबर. पण जर हे इक्वेशन आपल्याला सोपे करायचे असतील तर काय करायचं, डिवाइडला इथं प्रत्येकाला 3 आहे बरोबर. इथं a ला 1 आहे 1/3, c काय 10/3 आणि इथे b 1/4 11/4, म्हणजेच काय यांचे छेद समान आहेत बरोबर. मग जर ह्या सगळ्या इक्वेशनला, आता ह्या इक्वेशनला डिवाइडला 3 आहे, जर सगळ्या इक्वेशनला 3 ने गुणिले केलं तर काय होईल, डायरेक्ट हा 3 काय होईल कॅन्सल होईल बरोबर. त्याचप्रमाणे इथं जर 4 ने मल्टिप्लाय केलं तर डायरेक्ट 4 काय होणार कॅन्सल होणार, कारण गुणिले भागिले 4 एके 4 होणार. म्हणजेच काय, जर ह्या इक्वेशनला आपण 3 ने गुणलं आणि ह्या इक्वेशनला 4 ने गुणलं तर आपण रॅशनल नंबर्स घालू शकतो बरोबर. आता पहिल्यांदा नंबरिंग करून घ्या. 1/3x + y = 10 / 3 याला म्हणायचं इक्वेशन 1, आणि हे 2x + 1/4y = 11/4 याला म्हणायचं इक्वेशन 2. आता पहिल्या इक्वेशनला कितीने गुणायला लावलं तुम्हाला 3 ने. ही स्टेप इलिमिनेट करण्याची आहे का नाही, तर ही काय, हे जे रॅशनल नंबर आहेत हे सोडवताना गणित अवघड जाईल म्हणून त्याला मल्टिप्लाय करून घ्यायचं. मग मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय, आता इक्वेशन 1 ला 3 ने गुणलं, 3 × 1/3x प्लस y ला पण 3 ने गुणावं लागेल बरोबर. सगळ्यांनाच 3 ने गुणायचं, 10/3 × 3. आता यामध्ये 3/3 कॅन्सल झाला, 3 × y 3y होणार आणि 3 कॅन्सल झाला बरोबर. म्हणजेच नवीन इक्वेशन काय मिळालं रे, इथं काय राहिलं फक्त 1x म्हणजेच x प्लस 3 × y म्हणजेच 3y = 10. हे कॅन्सल झालेत म्हणजेच 10 राहिला. मग हे आपल्याला मिळालेलं इक्वेशन 3. आता झाले का रॅशनल नंबर कॅन्सल झाले. मग सेम असंच दुसऱ्या इक्वेशनचं करूया. मल्टिप्लाय इक्वेशन 2 कितीने गुणायचं रे 4 ने बरोबर, त्याला 4 ने गुणावं लागेल. मग आता 4 × 2x प्लस 4 × 1/4y काय केलंय, फक्त या सगळ्याला प्रत्येकाला 4 ने गुणलंय बरोबर. 4 × 11/4 ठीक आहे. आता यामध्ये काय काय कॅन्सल होतंय, 4 × 2x 4 × 2 8 होणार, x तसाच 8x प्लस 4 आणि 4 कॅन्सल झाला बरोबर, आणि ह्याला 4/4 कॅन्सल. मग शिल्लक काय राहिलं रे, 4 × 2x म्हणजे 8x प्लस 4 कॅन्सल. इथं शिल्लक काय राहिला फक्त y बरोबर, इथे राहिला काय 11. आता हे आलं इक्वेशन 4. आता पहा, तुम्हाला इक्वेशन 3 आणि 4 मिळाले. इथून खरं आपल्याला इलिमिनेशन मेथडच्या स्टेप्स वापरायच्या. कोणते तरी कोएफिशियंट सेम करायचे बरोबर. x चे करायचे म्हणले तर इथं 8 आहे, इथं 1 आहे, हे सगळ्याला 8 ने गुणावं लागेल. y चे करायचे म्हटलं तर इथे 1 आहे आणि इथं 3 आहे, ह्याला कितीने गुणावं लागेल
3 ने गुणावं लागेल. बरोबर. सोपं कोणतं जाते, याला 8 ने गुणा किंवा याला 3 ने गुणा, सेमच जाणार आहे. मग समजा तिसऱ्या इक्वेशनला आपण 8 ने गुणूयात, एक्सचे सेम करूयात. मल्टिप्लाय इक्वेशन, कोणतं इक्वेशन, तिसरं, बाय 8. आता त्याला 8 ने मल्टिप्लाय करायचं. मग इक्वेशन काय मिळणार, 8 गुणिले x किती होणार, 8x प्लस 8 त्रिक 24 म्हणजे 24y बरोबर 10 गुणिले 8 किती झाले 80. हे मिळाले इक्वेशन 5. आता इक्वेशन 3 वरून आपण इक्वेशन 5 घेतले बरोबर. त्यामुळे पुन्हा 3चा विचार करायचा नाही. आता 5 आणि 4, आता x चे कोएफिशियंट सेम झाले. मग त्यांची चिन्ह बघा, इथे चिन्ह काय प्लस, इथे पण चिन्ह काय प्लस, आणि सेम सेम चिन्ह असतील तर त्यांची काय करायची रे, वजाबाकी करायची बरोबर. मग सबट्रॅक्ट इक्वेशन, शक्यतो मोठ्या इक्वेशन मधून छोटं इक्वेशन वजा करायचं. मग आता इथे मोठं कोणतं दिसतंय रे, ह्या दोन्हींमध्ये 4 आणि 5 मध्ये 5वं मोठं दिसतंय. मग सबट्रॅक्ट इक्वेशन 4 फ्रॉम 5 म्हणजे 5व्यातून 4थं वजा करा. आता वजाबाकी करूया. 5वं इक्वेशन 8x अधिक 24y बरोबर 80 वजा 4थं इक्वेशन 8x अधिक y बरोबर 11. आता ह्यांची वजाबाकी करायची. मग वजाबाकी करताना आपण काय करतो रे, चिन्ह बदलतो बरोबर. मग आता चिन्ह बदलून घ्या. इथे ह्या 8x चिन्ह काय प्लस आहे, ते काय होणार मायनस. हे मायनस सगळ्यासाठी असतं बरोबर. नंतर ह्या प्लसचं पण चिन्ह मायनस, आणि इथे पण प्लसचं चिन्ह काय झालं मायनस. आता फक्त हे सोडून घ्यायचं. मग 8x काय आला कॅन्सल झाला. 24y वजा इथे काहीच नाही म्हणजे 1 असतो, आणि प्लस मायनस काय होते रे मायनस होतं. मग 24 मधून 1 गेले किती राहिले 23y बरोबर 80 वजा 11 येते पण ठीक आहे. 80 वजा 11 किती होणार 69. आता y ची किंमत काढायची. मग y साठी सोडवा. 23 याला गुणिले इकडे येऊन तो काय होणार भागिले 69 भागिले 23. मग y ची किंमत मिळालेली आहे 23 त्रिक 69 बरोबर. म्हणून y इक्वल टू 3. आता y ची किंमत मिळाली. पुढच्या स्टेप मध्ये आपण काय करतो, x ची किंमत काढायची बरोबर. मग ही आलेली y ची किंमत 1 2 3 4 पैकी कोणत्या इक्वेशन मध्ये टाकायची, सोपी कोणत्या इक्वेशन मध्ये जाईल 3 मध्ये जाईल बरोबर. मग पुट y इक्वल टू 3 इन इक्वेशन 3 बरोबर. मग आता इक्वेशन 3 x प्लस 3y इक्वल टू 10 y च्या जागी किती येणार 3 म्हणजे 3 गुणिले 3 बरोबर 10. आता हे सोडवा. x अधिक 3 त्रिक 9 बरोबर 10. आता हा प्लस 9 आहे तिकडे जाऊन काय होणार वजा 9. x बरोबर 10 वजा 9 म्हणजेच x ची किंमत आलेली आहे 1. x आणि y च्या किमती मिळाल्या, त्यामुळे therefore the solution is x, y इक्वल टू 1, 3. अशा प्रकारे आपण यांचं सोल्युशन काढलेलं आहे. या एक्झाम्पल मध्ये एकच स्टेप आपण एक्स्ट्रा केली. काय केली तर रॅशनल नंबर दिसत होते, मग गणित सोडवायला सोपं जावं म्हणून त्यांचं कन्व्हर्जन आपण मल्टिप्लाय करून घेतलं बरोबर. मग आता आपलं जे उत्तर आले x आणि y च्या किमती 1, 3 बरोबर आल्यात का चेक करू. समजा या इक्वेशन मध्ये टाकून बघा काय येणार रे 2 इंटू x ची किंमत 1 आहे म्हणजे इथं काय आला 2 प्लस 1/4 गुणिले y ची किंमत किती आहे 3. 1 गुणिले 3 काय होणार 3 म्हणजेच 3/4 आला. मग आता 2 अधिक 3/4 याचं उत्तर जर 11/4 आलं तरच आपलं उत्तर बरोबर आहे. मग करा क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल बरोबर. छेद समान बेचोक 8 अधिक 1 गुणिले 3 3 भागिले 1 गुणिले 4 4 8 अधिक 3 11 भागिले 4 आलं का रे 11 भागिले 4 आले. म्हणजेच काय आपण जे सोल्युशन काढले हे करेक्ट सोल्युशन आहे. आता हे एक्झाम्पल बघा, पाहता क्षणी तुमच्या लक्षात आलं पाहिजे या एक्झाम्पल मध्ये काय वेगळेपणी बघा. प्रत्येकाचे कोएफिशियंटची काय आदला बदल आहे. म्हणजे पहिल्या इक्वेशन मध्ये x चा कोएफिशियंट 99 आहे, दुसऱ्यामध्ये तो y चा आहे, आणि इथे जो पहिल्या इक्वेशन मध्ये y चा होता तो दुसऱ्यामध्ये x चा झालेला आहे बरोबर. म्हणजेच काय कोएफिशियंटची आदला बदल झालेली आहे. मग आपल्या स्टेप्स प्रमाणे जाणार. कोणती मेथड पहिली वापरायची ASA मेथड बरोबर. मग आता ASA मेथड वापरा. म्हणजेच काय पहिली ऍडिशन करायची दोन्हींची, नंतर सबट्रॅक्शन, आणि नंतर परत जे नवीन इक्वेशन मिळतील त्यांची काय करायची
ऍडिशन करायची. मग आता सोडूयात. पहिले नंबरिंग करून घ्या. याला म्हणा इक्वेशन 1, याला म्हणा इक्वेशन 2. डायरेक्ट एका खाली एक लिहून घ्यायचे आणि 1, 2 असे नंबर द्यायचे. आता इथे आपल्याला जागा कमी आहे त्यामुळे आपण असं करूया. आता पहिलं काय, ऍड इक्वेशन 1 and 2. ऍड इक्वेशन 1 and 2. काय विचार करायचा आहे का रे? डायरेक्ट बेरीज करायची. मग 99x प्लस 101y बरोबर 499 प्लस 101x प्लस 99y बरोबर 501. आता करा यांची ऍडिशन. काय होणार? 99 प्लस 101 किती झालं? 200x प्लस 101 अधिक 99 200y बरोबर 499 अधिक 501 9 1 10 बरोबर. इथे किती आला पुन्हा? 10. 5 4 9 1 10 हजार आले. आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं, ज्यावेळी आपण अशी ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करतो त्यावेळी आपल्याला नवीन जे इक्वेशन मिळतं त्यात काहीतरी कॉमन मिळतं. मग इथे पहा, इथे 200, इथे 200, इथे 1000 आहे. ह्या सगळ्यामध्ये कॉमन काय रे? 200. मग ह्या सगळ्या इक्वेशनला आपण कितीने डिवाइड करणार? आता 200. डिवाइड बोथ साइड्स. बोथ साइड्स म्हणजे काय? दोन्ही बाजूंना. बोथ साइड्स बाय 200. आता 200 ने डिवाइड केल्यानंतर इथं स्टेप्स लिहायची गरज आहे का? डायरेक्ट सांगितलं पाहिजे तुम्ही काय इक्वेशन येईल. काय इक्वेशन येईल? 200 भागिले 200 कॅन्सल होणार. एक्स राहिला फक्त प्लस 200 भागिले 200 कॅन्सल. वाय राहिला बरोबर 1000 भागिले 200 किती येणार रे? 5. हे झालं आपलं इक्वेशन 3. ठीक आहे. अशा प्रकारे काय केलं आपण? दोन्हीची ऍडिशन केली, आपल्याला इक्वेशन 3 मिळालं. ठीक आहे. आता सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2 किंवा 2 फ्रॉम 1. जे मोठे त्यातून करायचं. आता दुसऱ्यातून पहिलं इक्वेशन सबट्रॅक्ट करू. मग 101x प्लस 99y बरोबर 501 मायनस 99x प्लस 101y बरोबर 501 आहे. ते किती आहे? 499. मग ह्यांचं सबट्रॅक्शन करूयात. मायनस चिन्ह आहे त्यामुळे चिन्ह काय होणार रे? बदलणार बरोबर. ह्या प्लसचं मायनस होणार, ह्या प्लसचं पण मायनस आणि इथं पण प्लसचं काय होणार? मायनस होणार. मग आता सॉल्व करून घ्या. 101 वजा 99 किती आलं? 2x प्लस मायनस काय होतं? मायनस होतो बरोबर. 101 मधून 99 गेले किती राहिले? 2y. पण मोठ्या संख्येचं चिन्ह 99 मोठा की 101 मोठा? 101 मोठा त्यामुळे मायनस झालं बरोबर. 501 वजा 499. मग 499 आणि 501 यांची वजाबाकी किती आली? 2. मोठ्या संख्येचं चिन्ह, मोठी संख्या 501 प्लस चिन्ह आहे त्यामुळे इथे आले प्लस चिन्ह. आता यामध्ये पण आपल्याला कॉमन मिळाला. किती मिळाला? 2 मिळाला बरोबर. मग आता याला पण कॉमन जो आलाय त्याने डिवाइड करायचं बरोबर. मग डिवाइड बोथ साइड्स बाय 2 बरोबर. आता ह्या सगळ्या स्टेप्स आहेत ह्या मी इकडे लिहितेय कारण का जागा कमी आहे, पण तुम्ही त्या सगळ्या स्टेप्स एका खाली एक लिहायच्यात वहीत. मग आता डिवाइड बोथ साइड्स बाय 2. डिवाइड करा. 2 भागिले 2 कॅन्सल होणार, फक्त x राहिला बरोबर. मग x मायनस 2 डिवाइड 2 कॅन्सल. x मायनस y इक्वल टू 2 डिवाइड 2 किती आला? 1 आला बरोबर. हे करताना व्यवस्थित लक्ष द्यायचं. बरेचसे विद्यार्थी इथं काय करतात? इकडे भागिले करतात पण इकडे भागिले करत नाहीत किंवा एखादा अंक मध्येच सोडून देतात भागिले करायचा. असं करायचं नाही, व्यवस्थित लक्ष देऊन करायचं. हे झालं आपलं इक्वेशन 4. म्हणजे ए झालं, एस झालं, ऍडिशन झाली, सबट्रॅक्शन झाली. आता काय करायची रे? 3 आणि 4 ची काय करायची? ऍडिशन करायची बरोबर. मग ऍड इक्वेशन्स 3 and 4. मग ऍड करूयात. इक्वेशन 3 x प्लस वाय इक्वल टू 5. एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली का? आपण आधी एक एक्झाम्पल सोडवलं होतं. तिथे 3 आणि 4 हे असे भेटतात की त्यांना कोएफिशियंटच शिल्लक राहत नाही बरोबर. x आणि y किंवा x वजा y डायरेक्ट असं मिळतं. त्यामुळेच ही मेथड अतिशय सोपी आहे. x प्लस वाय इक्वल टू 5, x मायनस वाय इक्वल टू 1. आता हे ऍडिशन करायचे त्यामुळे चिन्ह चेंज होणार का? नाही. मग x अधिक x 2x प्लस वाय मायनस वाय काय झालं? कॅन्सल बरोबर. 5 अधिक 1 6 आला. x ची किंमत काढायची आहे, 2 त्याला गुणिले, इकडे जाऊन काय होणार? भागिले. 6 भागिले 2 म्हणजेच x ची किंमत मिळालेली आहे 63 6 बरोबर.
आता x ची किंमत मिळाली, ही किंमत कोणत्या इक्वेशन मध्ये टाकायची आणि y ची किंमत घ्यायची, बरोबर. मग आता पुट x इक्वल टू 3 इन कोणत्या इक्वेशन मध्ये करायचं रे, 3 किंवा 4 पैकी कुठे, 3 मध्ये करूयात. इक्वेशन 3. इक्वेशन 3 x प्लस y बरोबर 5. x ची किंमत टाकायची 3 प्लस y बरोबर 5. y ची किंमत काढा, हा 3 इकडे प्लस आहे, इकडे जाऊन काय होणार रे, मायनस. y बरोबर 5 वजा 3 म्हणजेच y ची किंमत आलेली आहे 2. 5 वजा 3 किती होतं, 2. त्यामुळे y इक्वल टू 2. झालं का, मिळालं का आपलं सोल्युशन. देअरफॉर द सोल्युशन इज, काय आलंय सोल्युशन, x, y इक्वल टू 3, 2. आता हे सोल्युशन बरोबर आले की नाही हे तुम्ही स्वतः चेक करा आणि कसं चेक केलं हे कमेंट मध्ये टाइप करून सांगा, किंवा करेक्ट आन्सर असेल तर करेक्ट लिहा. ठीक आहे. आता पुढील इक्वेशन सेम ASA मेथड वापरून सोडवायचे. मग डायरेक्ट याला म्हणा इक्वेशन 1, याला म्हणायचं इक्वेशन 2. पहिली स्टेप काय येणार, ऍड इक्वेशन 1 and 2. आता हे गणित आपण इतकी सोडवलीत की तुम्हाला पटापट ही गणित सोडवता आली पाहिजे. 49x वजा 57y बरोबर 172 प्लस सेकंड इक्वेशन 57x वजा 49y बरोबर 252. यांची बेरीज करूयात. 9 प्लस 7 किती येणार, 16. 5 आणि 4 9 आणि 1 10. 106x मायनस मायनस बेरीज आहे, बरोबर. मायनस मायनस बेरीजात काय होतं, प्लस होतं, पण चिन्ह मोठ्या संख्येचं येतं. मग मोठी संख्या 57, याला चिन्ह मायनस आहे, आणि 57 अधिक 49 किती होतं, 106y. बघा बरेचसे विद्यार्थी इथं प्लस आहे म्हणून डायरेक्ट या दोन्हींची प्लस करणार आणि प्लसच साईन देणार. असं होत नाही, हे चिन्ह पाहिजे इथली. ठीक आहे. मायनस मायनस प्लस होणार आणि मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस. बरोबर. 172 अधिक 252 करा. 2 अधिक 2 4, 7 आणि 5 12, एकाला 2 3 4 आलं. ठीक आहे. आता 106 आणि ते 424 आहे. 100% या सगळ्याला कितीने भाग जात असणार, 106 ने. तुम्हाला विचार पण करायची गरज नाही, आणि जर गेला नाही तर तुमची बेरीज किंवा वजाबाकी चुकली असणार आहे. मग डिव्हाइड बोथ साइड्स, दोन्ही साइडला आता आपण कितीने भागणार आहे, 106 ने. बोथ साइड्स बाय 106. ठीक आहे. मग डिवाइड केल्यानंतर 106 कॅन्सल. कसं होतं बघा, याला सगळ्याला डिवाइड होणार 106, याला पण डिवाइड होणार 106, याला पण डिवाइड होणार 106. बरोबर. मग आता यामध्ये 106 कॅन्सल, फक्त x शिल्लक राहिला, मायनस इथे पण कॅन्सल, y राहिला. बरोबर. 424 भागिले 106 किती येणार रे, 106 गुणिले 4 येतं 424. हे झालं आपलं इक्वेशन 3. ठीक आहे. आता ऍडिशन तर झाली. आता काय करायचं आपल्याला, दोन्हींची सबट्रॅक्शन करायची. मग सबट्रॅक्ट इक्वेशन, कोणतं सबट्रॅक्ट करायचं, कोणत्याही कशातूनही करा. इक्वेशन 2 फ्रॉम 1. आता दुसरं इक्वेशन 1 मधून सबट्रॅक्ट करूया. 49x वजा 57y बरोबर 172 वजा 57x वजा 49y बरोबर 252. आता वजाबाकी आली म्हणजे काय रे, चिन्ह चेंज करा. बरोबर. प्लसचं मायनस, मायनसचं प्लस, इथं प्लसचं मायनस. मग 49 वजा 57, मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे, 57 मोठा आहे. बरोबर. म्हणजे इथं मायनस येणार. 57 वजा 49 किती येतं, 8. x प्लस मायनस मायनस होणार, मोठ्या संख्येचं चिन्ह, मोठी संख्या 57 मायनस, इथं पण किती आला 8y. बरोबर. 172 वजा 252, मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस, 252 मधून 172 गेले, 2तून 2 गेला 0 राहणार, 5तून 7 जात नाही, 15तून 7 गेले, किती राहिले 8 राहिले. बरोबर. आणि नंतर 2तून 1 गेला, 1 ऑलरेडी तिकडे दिलता, म्हणजेच किती उरले 80 उरले. ठीक आहे. आता हे सगळ्याला कितीने भाग जातो, 8 ने जातोय. डिवाइड बोथ साइड्स बाय 8. मग करा डिवाइड 8 नी डिवाइड केले इथं सगळ्याला, तर काय राहणार, 8 भागिले 8 कॅन्सल, 8 भागिले 8 कॅन्सल, 80 भागिले 8 किती राहिला 10. म्हणजेच चिन्ह घालवायची नाही, चिन्ह तीच ठेवायची. चिन्ह काय मिळाली तुम्हाला, -x, किंवा 8 ने डिवाइड करण्याऐवजी जर -8 ने डिवाइड केलं तर डायरेक्ट इथे चिन्ह काय येतील रे, x प्लस y बरोबर 80 राहील. बरोबर.
म्हणजेच काय -8 डायरेक्ट कॅन्सल होणार. मग आपण -8 नेच डिवाइड करूया. म्हणजेच -8 भागिले -8 कॅन्सल, राहिला शिल्लक x. -8 भागिले -8 कॅन्सल, राहिला शिल्लक y. चिन्ह काय येणार? प्लस. कारण का? -8 कॅन्सल झालाय. बरोबर. -80 म्हणजेच -80 भागिले -8. मायनस मायनस चिन्ह प्लस होणार. 80 भागिले 8 आला 10. हे झालं आपलं इक्वेशन 4. आता समजा तुम्ही जर अशी स्टेप केली नसती -8 ने, 8 ने डिवाइड केलं असतं तर इथे काय आलं असतं रे? बघा 8 ने डिवाइड केलं असतं तर -x राहिला असता. बरोबर. इथं पण -y राहिला असता आणि इथं पण -80 म्हणजेच -10 राहिला असता. आता ऍडिशन झालं, सबट्रॅक्शन झालं. आपण काय करतो? पुढं ऍडिशन करतो. मग 3 आणि 4 ची आपण काय करायची? ऍडिशन. फक्त फरक काय झाला असता रे? इथं आपल्याला किंमत कसली मिळणार आहे? x ची मिळणार आहे. इथं कसली मिळाली असती? y ची मिळाली असती. एवढाच फरक होणार आहे, बाकी काहीच नाही. तशाही पद्धतीने तुम्ही सोडू शकता, जे सोपं वाटेल ते. मग आता इक्वेशन 4 आणि 3 ह्यांचे आपण काय करतो? ऍडिशन. ASA. ऍडिशन झालं, सबट्रॅक्शन झालं. आता ऍडिशन करा. ऍडिशन. ऍड इक्वेशन 3 and 4. मग तिसरं इक्वेशन काय आपलं? x - y बरोबर 4 प्लस चौथं इक्वेशन x + y बरोबर 10. करा यांची ऍडिशन. प्लस y - y कॅन्सल. x + x किती आला? 2x बरोबर 10 + 4 किती झाला? 14. मग आता x ची किंमत काढायची. 2 त्याला गुणिले, इकडे जाऊन तो होणार भागिले. 14 भागिले 2 म्हणजेच x ची किंमत मिळालेली आहे 2×7=14. x बरोबर 7. आता पुढची स्टेप काय असती? ही जी किंमत आली आहे ती कोणत्या एका इक्वेशन मध्ये टाकायची. बरोबर. आणि आपल्याला y ची किंमत मिळून जाईल. मग आता पुट x = 7 इन इक्वेशन कोणत्या टाकायची रे? 4 मध्ये, 3 मध्ये, कशातही टाका. 4 मध्ये टाकली समजा. मग x बरोबर 7 तर काय इक्वेशन होणार? 7 + y बरोबर 10. म्हणजेच y ची किंमत आलेली आहे 10 - 7. हा +7 आहे, इकडे येऊन -7. y बरोबर 10 - 7 3. म्हणजेच x आणि y च्या किमती आपल्याला मिळालेल्या आहेत. त्यामुळे आपलं सोल्युशन आलेलं आहे. देअरफॉर द सोल्युशन इज x, y. x ची किंमत आली 7, y ची किंमत आली 3. 7,3. आता बरोबर आली की नाही चेक करूयात. 49 गुणिले 7 आणि -57 गुणिले 3 याचं उत्तर जर 172 आलं तरच आपलं सोल्युशन बरोबर असणार आहे. हे देखील तुम्ही चेक करा बरोबर आहे की नाही ते. बरोबर असेल तर कमेंट मध्ये करेक्ट आन्सर म्हणून टाईप करा. अशा प्रकारे प्रॅक्टिस सेट 1.1 सगळं आपण सोडवून घेतलेला आहे. अशा प्रकारे क्वेश्चन 1 एक ऍक्टिव्हिटी आपण सोडवली. अशी ऍक्टिव्हिटी देखील 4 मार्क्सला पेपरमध्ये विचारली जाते. त्यानंतर क्वेश्चन 2 मध्ये आपण एक्झाम्पल 1, 2, 3, 4, 5, 6 इथपर्यंतचे एक्झाम्पल इलिमिनेशन मेथड वापरून सोडवले आणि एक्झाम्पल 7 व एक्झाम्पल 8 हे दोन्ही आपण ASA मेथड वापरून सोडवलेले आहेत. तुम्हा सर्वांना ही एक्झाम्पल व्यवस्थित समजलेली असतील. प्रत्येक एक्झाम्पल 4 मार्क्सला पेपरमध्ये विचारलं जातं. त्यामुळे अतिशय महत्त्वाचा असा हा प्रॅक्टिस सेट आहे. या पुढील व्हिडिओमध्ये आपण सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स ग्राफचा वापर करून आपण कसे सोडवू शकतो हे अभ्यासणार आहोत. तिला ग्राफिकल मेथड असे म्हणतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि पुढील व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा.